नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1चे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. आज त्याचा पाठ 11वा आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. परीक्षेमध्ये जे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, मग ते टॉपिक असो, कसे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, हे सगळं आपण इथे डिस्कस करतो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, जो आजपासून सुरू होते आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2चे पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी विषय, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ मिळेल. यामध्ये पेपर 1 फ्री आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ते 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. विद्यार्थ्याचे भावनिक समायोजन प्रभावी ठरते. स्टुडंट्स इमोशनल ऍडजस्टमेंट प्रूव्स इफेक्टिव्ह फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्लासरूम टीचिंग, डिसिप्लिन, ऑल ऑफ द अबव. तर विद्यार्थ्याचे भावनिक समायोजन हे व्यक्तिमत्व निर्मिती, वर्ग अध्यापन, शिस्त की वरील सर्व कशामुळे प्रभावी ठरते ते आपल्याला विचारलेलं आहे. युनिट 1चा हा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा आणि आपलं उत्तर असणार आहे वरील सर्व. हे तिन्ही जे आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्लासरूम टीचिंग आणि डिसिप्लिन, हे तिन्ही महत्वाचे ठरते. प्रभावी भावनिक संयोजन प्रभावी ठरते यामुळे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर शिक्षणातील शिक्षकांची परिणामकारकता वाढवण्यासाठी आंतरक्रिया विश्लेषण श्रेणी प्रणाली कोणी विकसित केली? Who developed the interaction analysis category system to enhance teachers' effectiveness in education? फ्लॅडर, रेयॉन, ॲमिडॉन आणि सायमन्स की रिचर्ड ओव्हर. तर जे आहे इंटरॅक्शन अनालिसिस कॅटेगरी सिस्टम जी आहे ती कोणी विकसित केली हा प्रश्न आहे. युनिट 1चा हा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा. ओके, तर ते कोणी केलेली आहे? ते केली आहे फ्लॅन्डर यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर यासाठी 50 सर्व प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये तुम्हाला 5000 प्लस प्रश्नाचा संच मिळणार आहे. ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. ही Amazonवर अवेलेबल आहे. यामध्ये बघा, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. मराठी वेगळं आणि इंग्लिश वेगळं. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्ससाठी 2500 प्लस प्रश्नाचा संच असलेली पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्ही Amazonवरून ऑर्डर करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. ओके, चला. अभ्यासक्रम या शब्दाचा अर्थ काय आहे? शैक्षणिक संस्थेने दिलेल्या अभ्यासाचा विषय. बी, निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रदान केलेले संपूर्ण शिक्षण आणि इतर अनुभव आयोजित केले. सी, विहित अभ्यासक्रम व प्रोजेक्ट प्रबंध शोधात विविध विषयावरील अभ्यासक्रम. डी, शिक्षणाच्या स्तरासाठी पात्र होण्यासाठी सिद्धांत आणि व्यावहारिक अभ्यासक्रम. तर करिक्युलम काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अ सब्जेक्ट ऑफ स्टडी प्रिस्क्राइब्ड बाय अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. B, the entire range of education and other experience organized by educational institution to achieve specific objectives. C, prescribed courses and study across various subjects. D, theoretical and practical courses required to qualify for a specific level of education. अभ्यासक्रमाचा काय अर्थ आहे? ते आहे द एंटायर रेंज, म्हणजे एंटायर रेंज ऑफ एज्युकेशन अँड अदर एक्सपिरियन्स ऑर्गनाइज बाय एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन टू अचीव्ह स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रदान केलेले संपूर्ण शिक्षण किंवा अनुभव, त्याला आपण काय म्हणतो? अभ्यासक्रम म्हणतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके, चला. हा सुद्धा प्रश्न युनिट 1चा होता. त्यानंतर शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी काय आवश्यक आहे? टू राईज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन इट इज एसेन्शियल टू. युनिट 1चा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा. कंटिन्युअसली इव्हॅल्युएट स्टुडंट्स, पे हाय सॅलरीज टू टीचर, इम्प्रूव्ह द करिक्युलम की कन्स्ट्रक्ट अ गुड स्कूल बिल्डिंग. काय असणार आहे? विद्यार्थ्यांचे निरंतर मूल्यांकन करणे, शिक्षकांना उच्च पगार देणे, अभ्यासक्रमात सुधारणा करणे की शाळेची चांगली इमारत बनवणे. शिक्षणाचा दर्जा उंच करण्यासाठी डी तर नसणार आहे, बी पण नसणार आहे. विद्यार्थ्यांचे निरंतर मूल्यांकन करणे म्हणजे कंटिन्युअसली इव्हॉल्युशन आपल्याला करावं लागेल की जो स्टुडंट आहे तो कशा पद्धतीने अभ्यास करतोय, त्याला काय अडचण येत आहे, किंवा मग टॉपर्स जे असतात त्यांचं आपण शिक्षण त्यांना चांगल्या पद्धतीने देऊन त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन
ऑप्शन ए असणार आहे. राष्ट्रीय पत्रकार दिन या दिवशी साजरा केला जातो. नॅशनल प्रेस डे इज सेलिब्रेटेड ऑन 16 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर. आता हा चालू घडामोडीवर प्रश्न आहे, त्यामुळे ते महत्वाचा ठरतो. तर राष्ट्रीय पत्रकार दिन जे आहे ते 16 नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर ऑर्कुट याचा एक भाग आहे. ऑर्कुट इज अ फॉर्म ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आंतरव्यक्ती संवाद, जनसंवाद, गट संप्रेषण की परस्पर संवाद. एकंदरीत जे आहे कम्युनिकेशनचे 4 प्रकार आहेत. इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल, हा इंट्रा आहे. ओके, इंट्रा. मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन. इंटरपर्सनल कम्युनिकेशनला आपल्याला 2 व्यक्ती लागतो संवाद करण्यासाठी. इंट्रामध्ये आपण फक्त एकच व्यक्ती स्वतःशीच आपण बोलतो. ग्रुपसाठी आपल्याला ग्रुप लागतो आणि मास कम्युनिकेशनसाठी पण ग्रुप लागतो. ओके, जनसंवाद, मास कम्युनिकेशन. तर ऑर्क्यूट काय हा एक कम्युनिकेशन करण्याचं एक काय होतं, सोशल मीडिया साईट होती ऑर्क्यूट. तर ते आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन, आंतरव्यक्ती संवाद. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 2 व्यक्ती त्याला लागत होते, पण ऑर्क्यूट मध्ये काय होतं तर जनसंवाद जे आहे मास कम्युनिकेशन ते होतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. इंटरपर्सनल नाही आहे. ओके, सोशल मीडिया परस्पर ते सोशल मीडिया असल्यामुळे काय होतं, मास कम्युनिकेशन होतं है ना. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. इंटरपर्सनल पण कम्युनिकेशन आहे, पण सोयीस्कर जो उत्तर आहे ते बी आहे, मास कम्युनिकेशन. ओके, हा प्रश्न आहे 4th युनिटचा कम्युनिकेशनचा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वर्गात चांगला संवाद साधणे ही एक नैसर्गिक क्षमता आहे. ए दिलेलं आहे. त्यानंतर कारण दिलेलं आहे, वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते. असर्शन काय म्हणताय, कम्युनिकेटिंग वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरल ॲबिलिटी. आणि रिझन म्हणते, नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस इज इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह टीचिंग इन द क्लासरूम. ए आहे बोथ ए अँड आर ट्रू, आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन. बी आहे बोथ ए अँड आर ट्रू, आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. सी ए ट्रू, आर फॉल्स, ए फॉल्स, आर ट्रू. वर्गात चांगला संवाद साधणे ही नैसर्गिक क्षमता आहे, कारण वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते. तर ए तर बरोबर आहे. ए बरोबर आहे का? कम्युनिकेटिंग वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरल अबिलिटी. नॅचरल अबिलिटी नसते, ती आपल्याला डेव्हलप करावी लागते. ओके, त्यामुळे ए जे आहे ते फॉल्स आहे, पण आर जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ओके, तर ही लॉजिकल अबिलिटीचा प्रश्न आहे ना, अशा पद्धतीचे विचारले जातात असर्शन आणि रिझनिंग मध्ये. खूपदा अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल विचारले जातात आहे, त्यामुळे हे व्यवस्थित वाचायचं असर्शन वगैरे. त्यानंतर पॅराफ्रेझिंगच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला विचारलंय. पुनर्कथन जे म्हणतो आपण. तर ए म्हणताय, मुळात नुकतेच जे काही सांगितले गेले त्याबद्दलची तुमची समज तुमच्या स्वतःच्या शब्दात मांडणे हेच त्याचे अभिप्रेत आहे. की बी म्हणताय, यामुळे वक्त्याला आपण तुमच्यापर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचवता हे जाणून घेण्याची संधी मिळते. फंडामेंटली इट इन्व्हॉल्व्स द एक्सप्रेसिंग युअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट हॅज जस्ट बीन सेड इन युअर ओन वर्ड्स. बी इट गिव्स द स्पीकर अन ऑपॉर्च्युनिटी टू नो एक्झॅक्टली व्हॉट मेसेज दे आर कन्व्हेइंग टू यू. ओनली ए, ओनली बी, ए अँड बी, ए अँड बी देखील नाही. सर सांगा बघू. तर जे याच्यामध्ये आहे ते दोन्ही बरोबर आहे. पॅराफ्रेझिंग जे असते ना, त्याच्यामध्ये आपण स्वतःबद्दलची शब्दात मांडणी करतो आणि त्यानंतर कोणता संदेश पोहोचवता हे सुद्धा जाणून घ्यावे लागतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ए अँड बी. शिक्षणाचा अधिकार कायदा या वर्षी अंमलात आणला. द राईट टू एज्युकेशन ऍक्ट केम इन टू फोर्स इन दिस इयर. युनिट 1चा प्रश्न आहे. 2008, 2009, 2010, 2011. तर ते आहे 2010. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. इथे पण आपल्याला असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. असर्शन म्हणते, हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि कारण म्हणते, नागरिकांचे हक्क राखणे हे राज्याचे कर्तव्य नाही. स्टेटमेंट काय आहे? राईट्स अँड ड्युटीज आर 2 साइड्स ऑफ द कॉइन. अँड रिझन, इट इज नॉट द ड्युटी ऑफ द स्टेट टू अपहोल्ड द राईट्स ऑफ सिटीजन. ए म्हणते बोथ ए अँड आर ट्रू, आर इज अ करेक्ट एक्सप्रेशन. बी म्हणते ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. यामध्ये जे आहे ए जे आहे ते ट्रू आहे, पण आर जे आहे ते चुकीचे आहे. राज्याचे ते कर्तव्य आहेच. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे प्रादेशिक कार्यालयांची संख्या दर्शवा. इंडिकेट द नंबर ऑफ रिजनल ऑफिसेस ऑफ द नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. एनसीटीईचे जे आहे ना, ते किती कार्यालय आहे ते आपल्याला विचारले आहे. तर ते आहेत 4. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ते कुठे कुठे आहेत? तर ते आहे भोपाळला, भुवनेश्वरला, बेंगलुरूला
आणि जयपूरला. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर पुढीलपैकी कोणता संयोग नूतनीकरणक्षम नैसर्गिक संसाधने दर्शवतो? विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन रिप्रेझेंटेड रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस? युनिट 9चा प्रश्न आहे. ओके, युनिट 9 नॅचरल रिसोर्सेस आले त्यामुळे. ए आहे ऑइल, फॉरेस्ट अँड वेव्स. बी आहे सॉइल, फ्रेश वॉटर अँड नॅचरल गॅस. सी क्लीन एअर, फॉस्फेट अँड बायोडायव्हर्सिटी. डी फिश, फर्टाईल सॉइल अँड फ्रेश वॉटर. काय असणार आहे? तर ते आहे मासे, सुपीक माती आणि गोड पाणी. हे जे आहे रिन्युएबल सोर्सेस आहे. ओके, रिन्युएबल नॅचरल सोर्सेस म्हणजे काय? जे नॅचरली ओव्हर टाइम काय फास्ट, एक मिनिट, रिन्युएबल जे असतं ना, एक नॉन रिन्युएबल असतं आणि एक रिन्युएबल असतं, जे काय म्हणतात त्याला, जे सतत रिन्यू होऊ शकतं. ठीक आहे. आणि नॉन रिन्यू मध्ये जे सतत रिन्यू नाही होऊ शकत. नैसर्गिक संसाधने जे पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते. सोलर एनर्जी झाली, विंड एनर्जी, हायड्रो पॉवर, बायोमास एनर्जी, टायडल, जिओथर्मल. ओके, तर ते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर मिलीने एका मुलीची ओळख तिच्या मामाच्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा म्हणून करून दिली. तर मिलीचे त्या मुलाशी काय नाते आहे? मिलीने एका मुलाची ओळख तिच्या मामाच्या आईच्या, तिचे मामाच्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा म्हणजे कोण आहे? तर भाऊच झाला तिचा, त्याच्यामुळे ती बहीण झाली आहे ना. तर मिलीच्या त्या मुलाशी काय नाही, ती बहीण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ओके, आम्ल पावसामुळे कोणत्या प्रकारचे रासायनिक हवामान वाढते? व्हॉट टाइप ऑफ केमिकल वेदरिंग इज ऍक्सिलेटेड बाय ऍसिड रेन? डिकम्पोजिशन, हायड्रोलिसिस, कन्व्हेन्शन, नन ऑफ द अबाव. काय होते? तर ते होते हायड्रोलिसिस. पाण्याबरोबर संयोग होऊन लहान कणात पृथक्करण होते, म्हणजे हायड्रोलिसिस होते. रिॲक्शन विथ वॉटर लिडिंग टू ब्रेकडाऊन इंटू स्मॉलर पार्टिकल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके, इथे आपण ए दिलेलं आहे, पण ऑप्शन बी आहे. त्यानंतर प्रकाश रासायनिक धुरके, फोटोकेमिकल स्मॉग उन्हाळ्यात साधारणपणे अधिक तीव्र तीव्र का असतात? वाय इज फोटोकेमिकल स्मॉग जनरली मोर इंटेन्स ड्युरिंग समर? देर इज मोर सोलर एनर्जी अवेलेबल फॉर फोटोकेमिकल रिएक्शन. बी, पीपल ट्रॅव्हल मोर ड्युरिंग समर. सी, हॉट टेम्परेचर प्रिव्हेंटेड डिस्ट्रक्शन ऑफ पोल्युटन. डी, नन ऑफ द अबव. काय असणार आहे? तर ते आहे फोटोकेमिकल स्मॉग जे आहे ते प्रकाश रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी अधिक सौर ऊर्जा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर खालीलपैकी मिथेन स्त्रोत कोणता आहे? पाणथळ जागा, फोम, थर्मल पॉवर प्लांट, सिमेंट उद्योग. विच ऑफ द फॉलोइंग इज सोर्स ऑफ मिथेन? काय असणार आहे? ती आहे वेटलँड, पाणथळ जागा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर ईमेलमध्ये त्वरित पुनर्प्राप्तीसाठी संपर्क माहिती संग्रहित करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण कोणते आहे? अ कन्व्हिनियंट प्लेस टू स्टोअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन फॉर क्विक रिट्रॅव्हल इन अ ईमेल इज ऍड्रेस बॉक्स, मेसेज बॉक्स, ऍड्रेस बुक, मेसेज बुक. हा आता आयसीटीचा प्रश्न आहे, ईमेलवर विचारलेला आहे. तर ते काय असणार आहे? ते आहे ऍड्रेस बुक. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते प्रोप्रायटरी सिस्टम सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? लिनक्स, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट विंडोज. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोप्रायटरी सिस्टम सॉफ्टवेअर? लिनक्स, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट विंडोज. काय असणार आहे? ते आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर संगणकाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते वर्णन फिशिंगचे सर्वोत्तम वर्णन करते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर्स, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब फिशिंग? A, malicious program installed on a system that hides to avoid detection. B, a method to bypass the standard authentication process on a network connection. C, a type of unsolicited bulk email consisting of identical messages sent to multiple recipients. D, an attempt to obtain sensitive information for malicious purposes by masquerading as a trustworthy entity. काय म्हटलेलं आहे? अ म्हणतात आहे सिस्टीमवर प्रस्थापित केलेला एक दुर्भावपूर्ण प्रोग्रामचा शोध टाळण्यासाठी लपून राहतो. बी म्हणतात नेटवर्क कनेक्शनवरील सामान्य प्रमाणीकरण प्रक्रिया आहे. सी, अनेक प्राप्तकर्त्यांना पाठवलेल्या एकसारख्या संदेशाचा एक प्रकारचा अवांछित बल्क ईमेल आहे. डी, एका विश्वासार्ह संस्थेचे सोंग घेऊन दुर्भावनापूर्ण हेतूंसाठी संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. फिशिंग जी आहे ती आहे ऑप्शन डी. एक सोंग घेतलं जातं आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. हा सुद्धा प्रश्न आयसीटीचा आहे, फिशिंग. त्यानंतर हे एक असे संगणक प्रोग्राम आहे जे स्वतःच्या प्रती इतर एक्झिक्युटेबल कोडमध्ये किंवा दस्तऐवजामध्ये समाविष्ट करून पसरते. दिस इज टाइप ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट स्प्रेड बाय इन्सर्टिंग कॉपीज ऑफ इटसेल्फ इनटू अदर एक्झिक्युटेबल कोड ऑर डॉक्युमेंट. ऑपरेटिंग सिस्टम, कम्प्युटर व्हायरस, फायरवॉल, अँटीव्हायरस.
तर ते असणार आहे बी संगणक विषाणू म्हणजे कम्प्युटर व्हायरस. त्यानंतर भौगोलिक माहितीचे नक्षीकरण करताना खालीलपैकी कोणती प्रक्रिया ही संगणकाचे मुख्य कार्य असते? माहिती साठवणूक, माहिती दृश्यांकन, माहिती पुनर्प्राप्ती, आरेखन, माहिती संकलन. वेन मॅपिंग geographical information, which of the following process is the computer's primary function? डेटा स्टोरेज, डेटा व्हिज्युलेशन, डेटा रिट्रॅव्हल, प्लॉटिंग, डेटा कलेक्शन. काय असते? युनिट 9चा प्रश्न आहे हा. ते असते डेटा रिट्रॅव्हल, प्लॉटिंग, माहिती पुनर्प्राप्ती. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे संभाव्य प्रश्न पाहिलेले आहे आणि आजपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेली पुस्तक हवी असेल तर तुम्ही अमेझॉनवरून ती मागवू शकता. कॉमर्ससाठी पण आता अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.